जळगावचं तापमान 42 अंशाच्या वर गेलेलं आहे. सर ऊन इतकं खतरनाक पडतंय की सकाळी 9 वाजेपासून नंतर चटके लागतायत. अक्षरशः उन्हामध्ये बाहेर फिरायची इच्छा होत नाही. पण काही जबाबदाऱ्या असतात घरच्या कामामुळे बाहेर फिरावं लागतं. डायरेक्ट म्हणजे अक्षरशः रुमाल टोपी वापरून सुद्धा काही फरक नाही, एवढा खतरनाक चटके लागतं शरीर अंगाला तरी. आता मग घराच्या बाहेर निघाला कशी काळजी घेता स्वतःची? घरून निघताना स्वतः पाणी बॉटल सोबत ठेवायची, काही थंड वगैरे घ्यायचं, मट्टा ताक वगैरे काही असं घेऊन हे करायचं. दिवसभर बाहेर फिरावं लागतं नाही कंटिन्यू. जळगावमध्ये उन्हाचे चटके जे आहे ते असह्य झालेले आहेत. आता असं आहे, जळगावमध्ये सगळीकडे असं भट्टीसारखं वाटतं. आणि आमचा काम जो आहे, जॉब जो आहे तो दिवसभर बाहेर फिरण्याचा मार्केटिंग जॉब आहे. फार्मामध्ये आम्ही जॉब करतो, त्याच्यामुळे शीतपेयाचा आधार घ्यावाच लागतो, त्याशिवाय पर्यायच नाही. मठ्ठा खूप चांगला आहे यांचा, आणि जवळजवळ 40-41 क्रॉस केलेलं आहे उन्हाने. मागच्या आठवड्यापासून खूप त्रास होतोय. तुम्ही मेडिकल क्षेत्रात काम करता, काय हो. काळजी घेतली पाहिजे लोकांनी? काळजी असं आहे की बुवा जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण घ्यायला पाहिजे, शीतपेय घ्यायला पाहिजे, डोक्यावर पांढरा रुमाल पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला उन्हापासून सुरक्षा होऊ शकते. जळगाव शहरामध्ये उन्हाचा चटका एवढा प्रचंड आहे की जसं की भट्टीमधून आम्ही भाजून निघतोय. सकाळी 9 वाजेपासून जळगाव जिल्ह्यामध्येच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. एकतर युद्धामुळे महागाईचे चटके सोसावे लागत आहेत, त्यातल्या त्यात नैसर्गिक चटके पण उन्हाच्या माध्यमातून मिळत आहेत. दरवर्षी उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत चाललेला आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे आणि सर्व लोकप्रतिनिधींना आणि सामाजिक संस्थांना विनंती आहे की भविष्यामध्ये अजून दाहकता वाढण्यापेक्षा पर्यावरण संवर्धन करा, वृक्षारोपण करा आणि त्याचं संवर्धन करा, तरच या जळगाव जिल्ह्यामध्ये जगणं सुसह्य होणार आहे. संपूर्ण राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये यंदा देखील सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे. जळगाव शहराचा जर विचार केला तर आजचे तापमान तब्बल 42 अंशाच्या पुढे गेल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे. आपण आहोत जळगाव शहरातील गजबजलेला असणाऱ्या आकाशवाणी चौकामध्ये, परंतु आपण बघू शकता की या ठिकाणी उन्हामुळे रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे. नागरिक जे आहेत ते घराबाहेर निघायचं टाळतायत. खरं म्हणजे प्रशासनानेही सूचना केलेल्या आहेत की दुपारी 12 ते 3च्या दरम्यान घराबाहेर निघू नका, परंतु सकाळी 9 वाजल्यापासून आम्हाला अक्षरशः भट्टीमध्ये आपण तापतोय की काय असा भास होत असल्याचं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जळगावकरांकडून मिळत आहेत. उन्हाची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की आपण बघू शकतायत की या ठिकाणी जे आहे डांबर देखील हळूहळू वितळायला सुरुवात झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतायत की डांबर पूर्णपणे वितळायला जे आहे ते हळूहळू सुरुवात झालेली आहे. खरं म्हणजे हवामान तज्ज्ञांनी जो आहे पुढील 3 दिवसांमध्ये तापमान जे आहे ते 45 अंशावर जाणार असल्याचा अंदाज वर्तविलेला आहे. दुसरीकडे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालय असेल, महापालिकेची रुग्णालय असतील, या ठिकाणी उष्माघाताची जी कक्ष आहेत ती सुरू ठेवलेली आहेत. 2 दिवसापूर्वी पारधी येथील तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं होतं. आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी उन्हाची तीव्रता एवढ्या प्रमाणात आहेत की नागरिक जे असतील डोक्याला असतील, मुली जे असतील त्या डोक्याला स्कार्फ वगैरे बांधून जे आहेत त्या शाळा कॉलेजेसमध्ये येत आहेत. आता प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अत्यावश्यक जर काही काम असेल तरच घराबाहेर निघा, अन्यथा निघू नका. आणि घराबाहेर निघालं तरी शीतपेयांचा, सफेद कपड्यांचा आधार घ्या, असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.